मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये 2 लग्न झालेल्या एका अरविंद परिहारने नंदिनी नावाच्या मुलीच्या डोक्यात गोळ्या झाडून खून केला। पण धक्का देणारी गोष्ट म्हणजे या नंदिनीचे देखील अगोदर 1 लग्न आणि 3 प्रियकर होऊन गेले होते। ऐकून तुम्हाला पण धक्काच बसला असेल। होय, पण असंच घडलंय मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये। अरविंद परिहार व नंदिनी यांच्यात प्रेमविवाह झाला। आता नंदिनी मूळ ग्वालियरची नव्हती। ग्वालियरला येण्या अगोदर तिने तिच्या प्रियकराची हत्या केली होती आणि त्यामुळे ती तब्बल 4 वर्ष 6 महिने जेलमध्ये राहून आली होती। ग्वालियरला येऊन तिने ब्युटी पार्लर सुरू केलं। याच ठिकाणी अरविंद सोबत तिची ओळख झाली आणि नंतर त्यांनी लग्न केलं। पण हा अरविंद ही काही साधा नव्हता। त्याची 2 लग्न झाली होती हे त्याने नंदिनीपासून लपवून ठेवलं आणि नंदिनीचं ही 1 लग्न झालं होतं। ही गोष्ट नंदिनीनं लग्नानंतर अरविंदला सांगितली। ती म्हणाली, अगोदर माझे 3 बॉयफ्रेंड होऊन गेले आणि 1 लग्नाचा नवरा होता। मी माझ्या बॉयफ्रेंडचा खून देखील केला होता। अरविंदने देखील तिला सगळं काही सांगितलं। ही गोष्ट कळताच दोघांमध्ये खूप भांडण सुरू झालं। बऱ्याचदा दोघांनी एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील केली होती। तसंच एकदा भांडण खूप वाढलं होतं आणि या भांडणात अरविंदने रस्त्यावरून जात असताना नंदिनीच्या डोक्यामध्ये तब्बल 4 गोळ्या झाडल्या आणि तिचा खून केला। पण अरविंद एवढ्यावरच थांबला नाही, तर फेसबुक लाईव्ह करून हातात बंदूक घेऊन मी माझ्या बायकोचा खून केला आहे असं तो सांगत होता।